मित्रांनो नमस्कार. बुकस्ट्रकच्या पॉडकास्टमध्ये मी अक्षय दांडेकर तुमचं मनापासून स्वागत करतो. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ऐकूया अनाहिता यांनी लिहिलेली विज्ञान कथा भूमिपुत्र. अनिकेतला जाग आली तेव्हा सूर्य तोंडावर आला होता. प्रखर सूर्यकिरणांमुळे त्याचा चेहरा जणू जळत होता आणि त्याच वेळी त्याच्या इतर शरीरात एक विचित्र अशी थंडी पसरल्यासारखं वाटत होतं. त्यानं घाबरून जाऊन आजूबाजूला पाहिलं. त्याच्या संपूर्ण शरीरावर चिखल दिसत होता. खरं तर तो पाण्यात होता. उथळ पाणी, दलदलच. संपूर्ण जागा त्याच्या ओळखीची नव्हती. नक्की आपण पाण्यात आहोत की जमिनीवर हे सुद्धा त्याला समजत नव्हतं. ह्या दलदलीत मगर वगैरे असली तर, किंवा एखादा ॲनाकोंडा सारखा मोठा अजगर. या विचारानं तो आणखीनच घाबरला आणि त्यानं उठायची धडपड केली आणि तो त्या दलदलीत आणखीन रुतत गेला. दलदलीत पडलो तर जास्त हालचाल करायची नसते हे त्याला कधीतरी वाचलेलं आठवलं. त्यानं त्याची हालचाल कमी केली. त्या दलदलीत झाडं सुद्धा होती. त्यातल्या एका झुडपाला त्यानं घट्ट पकडलं आणि तो वर आला. हळूहळू रांगत तो मोठ्या झाडांच्या दिशेनं गेला. तिथे जमीन घट्ट होत गेली. शेवटी तो जमिनीवर पोहोचला. आणखीन काही अंतर चालल्यावर त्याला ओळखीची झाडं दिसली. नारळाची झाडं, उंच. आणखीन थोडं पुढे गेल्यावर त्याला पांढरी शुभ्र वाळू आणि पुढे दिसला अथांग समुद्र. तो धावत त्या समुद्राच्या जवळ गेला आणि त्याच्या त्या गरम आणि खारट पाण्यात त्यानं अंग धुवून काढलं. अंगाला लागलेला चिखल धुवून काढला. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्या डोक्यात विचार आला, अरे आपण इथे आलो तरी कसे? त्याला काही आठवत नव्हतं. म्हणजे त्याला हे आठवत होतं की त्याचं नाव अनिकेत आहे, पण तो काम काय करतो, या बेटासारख्या जागेवर तो कसा काय आला, त्याची बोट बुडाली असेल का, आणि बोटीवर तो नक्की करत काय होता, आपले मित्र कोण आहेत, आपला परिवार कोण आहे, असे अनेक प्रश्न त्याला पडले. म्हणजे काहीतरी अपघात होऊन मी इथे पोहोचलो आणि कदाचित स्मृतिभ्रंश झाला असेल, हेच कारण त्याला बरोबर वाटत होतं. मग अशा परिस्थितीत माणूस काय करतो? बेटावर इतर लोक आहेत का ते पाहतो. नसतील तर मग मोठी आग वगैरे लावून मदत बोलावण्याचा प्रयत्न करतो आणि मासे वगैरे पकडून इथे राहण्याची व्यवस्था करू पाहतो. हे सगळं काही त्याला आठवत होतं, पण हे कसं आठवतं हे त्याला ठाऊक नव्हतं. मग त्याला हळूहळू चित्रपट ही संकल्पना आठवली. पण नक्की कुठला चित्रपट आपण पाहिला आहे, कुठे पाहिला आहे, हे मात्र त्याला आठवत नाही. मग तो काही वेळ एका नारळाच्या झाडाखाली बसला. त्याने लक्षपूर्वक आपले कपडे पाहिले. निळ्या रंगाची पॅन्ट, सफेद रंगाचा शर्ट, जणू काही नौदलाचा युनिफॉर्म असावा. म्हणजे मी नौदलात आहे, त्याला काहीच आठवत नव्हतं. आता हे बेट आहे की मुख्य जमीन आहे? मुख्यतः जमीन असती तर प्रश्नच नव्हता. कुणाला तरी सांगून पोलिसांकडे जायचं आणि ते पुढे त्याच्या कुटुंबियांना शोधून काढतील. पण कुणीच नाही तर मात्र मदत येईपर्यंत त्याला इथेच राहणं भाग होतं. त्यानं मग त्या बेटावर आत जमिनीच्या दिशेनं वाटचाल सुरू केली. किनारपट्टीचा भाग जाऊन आता दलदल वाढत होती. पाणी गढूळ होतं. कुठे कुठे जमीन दिसत होती आणि त्यातून वर उगवलेली विचित्र झाडं होती. त्या जमिनीवरून चालणं शक्यच नव्हतं आणि दुसऱ्या बाजूला पर्वत वगैरे असं काही दिसत नव्हतं. फक्त दलदल होती. त्याला उलटी होत असल्यासारखं वाटू लागलं. कुठेही प्लॅस्टिक, ग्लास, कचरा इत्यादी मानवी वस्तू दिसत नव्हत्या. म्हणजे कदाचित तो एखाद्या बेटावरच होता. आता संपूर्ण बेट फिरून पाहणं दलदलीमुळे शक्य नव्हतं आणि आपल्याला पोहता येतं की नाही ह्याची त्याला अजून आठवण नव्हती. बराच वेळ फेरफटका मारल्यानंतर
त्याला एका ठिकाणी एक छोटीशी होडी दिसली. मानवनिर्मित एकतरी गोष्ट दिसल्यामुळे त्याला खूप आनंद झाला. होडी असेल तर तिचा मालक सुद्धा इथेच कुठेतरी असू शकतो. त्यांनी त्या छोट्याशा होडीत बैठक मारली. त्यात वल्ल होतच. त्यानं मग ती होडी चालवण्याचा प्रयत्न केला. दलदलीत पाणी उथळ असलं तरी होडी चालवण्यासाठी ते पुरेसं होतं. बराच वेळ होडीनं त्यानं त्या दलदलीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्याच दलदलीच्या प्रदेशात त्याला पुढे एक छोटीशी इमारत दिसली. जणू काही एखादा दीपस्तंभ म्हणा ना. ती इमारत पाहून त्याला थोडंसं घाबरल्यासारखं झालं. जुनी दगडी इमारत त्या दलदलीमध्ये मधोमध उभी होती. त्यानं होडी थांबवली आणि त्या चिखलात पाय घालून तो त्या इमारतीकडे सरकला. त्या इमारतीचं दार जुनं वाटत होतं. त्यानं ते अलगद सरकवलं. त्या दगडी इमारतीत आत गोलाकार पायऱ्या वर जात होत्या. अनिकेत त्या पायऱ्या चढत चढत वर गेला. सगळीकडे कोळ्यांची जाळी, कुठे कुठे वटवाघळं, असं सगळं होतं. समुद्राचा खारा वारा असं म्हणतात पसरला होता. सर्वात वरच्या मजल्यावर एक खोली होती. स्वच्छ, टापटीप. एक टेबल होतं. भिंतीवर एक फोटो होता. खिडक्या मोठ्या होत्या आणि एक छोटीशी शिडी वर जात होती, जी कदाचित मुख्य दीपगृहाकडे जात असावी. अचानक अनिकेत दचकला. कोपऱ्यात एक अत्यंत कृष्णवर्णीय व्यक्ती जमिनीवर शांतपणे बसली होती. माणूस पाहून एका बाजूनं अनिकेत सुखावला असला तरी त्या माणसाच्या काळ्याभोर रंगाला तो कदाचित घाबरला असावा. त्या माणसानं लंगोट सदृश्य एक वस्त्र धारण केलं होतं. त्यानं अनिकेतकडे पाहिलं आणि तो उठला आणि प्रचंड वेगाने काहीतरी अगम्य भाषेत बडबड करू लागला आणि खाली धावत गेला. अनिकेत बाजूला झाला. कदाचित तो एखादा वेडा किंवा ह्या बेटावरचा आदिवासी असावा की काय, असा कयास अनिकेतनं लावला. टेबलावर एक डायरी ठेवलेली होती. बाजूला काही पेनं होती. अनिकेतनं डायरी वाचण्याचा प्रयत्न केला, पण त्याला त्यांचा अर्थ समजेना. त्यात लोकांची नावं, वेळ, तारखा इत्यादी गोष्टी लिहिल्या होत्या. वैयक्तिक अशी माहिती काहीच नव्हती. इतक्यात त्याला पावलांचा आवाज ऐकू आला आणि त्यानं दाराकडे जाऊन पाहिलं. खालून पायऱ्या चढत कुणीतरी वर येत होतं. तो थांबला. एक वृद्ध व्यक्ती वर आली. 80 वर्ष तरी वय असेल. तोंडावर सुरकुत्या, अनिकेत सारखेच कपडे. फक्त वय जास्त होतं, पण चेहऱ्यावर चमक मात्र तशीच होती. अनिकेत, आलास का? असं त्या वृद्धानं म्हटलं. आपण मला ओळखता? अनिकेतनं आश्चर्यचकित होऊन विचारलं. अरे, न ओळखायला काय झालं? सगळ्यांचं नाव तर एकच आहे, अनिकेत. अरे, माझं नाव सुद्धा अनिकेतच आहे. अनिकेत गोंधळला. म्हणजे नक्की काय? मी कोण आहे, कुठून आलोय आणि मी ह्या बेटावर काय करतोय, मला काहीच आठवत नाहीये हो. बाजूला एक दुर्बीण पडली होती. ती त्या वृद्ध माणसानं उचलली आणि अनिकेतला दिली. ह्या खिडकीतून बाहेर दूर समुद्रात बघ, असं सांगितलं आणि अनिकेतनं तसंच केलं. वरवर शांत वाटणाऱ्या समुद्रात खरं तर आतमध्ये एक वादळ होतं. लाटा प्रचंड मोठ्या होत्या. अनिकेतनं सर्व खिडक्यातून बाहेर पाहिलं. सर्वत्र तेच दृश्य दिसत होतं. साध्या डोळ्यांना शांत वाटणारा समुद्र बाहेर खरं तर अत्यंत खवळलेल्या अवस्थेत होता. म्हणजे या बेटाच्या चारही बाजूंना एक खवळलेला समुद्र आहे. पण ह्याचा माझ्याशी काय संबंध? माझी बोट तिथे बुडाली का? त्यानं विचारलं. वृद्धानं त्याला इशारा केला आणि तो पायऱ्या उतरून खाली जायला लागला.
बाहेर गेल्यावर अनिकेतची होडी गायब होती. चिखलातून पाय उचलत उचलत तो माणूस त्याला पुढे घेऊन गेला. दलदलीत त्याला हालचाल जाणवत होती. कदाचित एखादी मगर किंवा मोठा साप फिरत असावा असं त्याला वाटलं. त्यामुळे अनिकेतच्या हृदयात प्रचंड धाकधूक निर्माण झाली होती. मग एका ठिकाणी ते थांबले. अनिकेतनं लक्षपूर्वक पाहिलं. आधीचा तो काळाभोर माणूस पुढे पाण्यात काहीतरी करत होता. अनिकेतनं पुढे जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला. पुढे जे दिसलं ते पाहून तो अत्यंत घाबरला आणि वेगानं मागे जायचा प्रयत्न त्यानं केला आणि त्या चिखलात अडकून तो खाली पडला. हे काय आहे? त्यानं किंचाळून त्या वृद्ध माणसाला विचारलं. पुढे पाण्यात एका मृत बालकाचं शरीर होतं. तो काळा माणूस त्या बालकाला चिखलात आणखीन खोल गाडत होता. तो सुद्धा अनिकेतच आहे, त्या वृद्ध माणसानं शांतपणे सांगितलं. आपल्याला कुणालाही कुटुंब नाही, बालपण नाही, आठवणी नाही. आपण माणूस आहोत म्हणून आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव तेवढी आहे, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काहीही ठाऊक नाही. आता बघ ना, तू आणि मी आपण काही वेगळे नाही आहोत. म्हणजे तू सुद्धा मी आहे आणि मी सुद्धा तू आहेस. अगदी सोप्या भाषेत, लॉजिकल भाषेत सांगायचं तर आपण क्लोन्स आहोत. अनिकेत हे सगळं गोंधळून ऐकत होता. माणूस म्हणून आपल्याला सर्वांना काहीतरी बेसिक नॉलेज आहे, पण सगळा इतिहास आपल्याला ठाऊक नाही. त्यामुळे आपण आपले अनुभव लिहून ठेवतो. एक अनिकेत मरतो तेव्हा नवीन अनिकेत येतो. कधी कधी अनेक अनिकेत येतात. मग आम्ही आपलं ज्ञान एकमेकांना देतो आणि प्रत्येक अनिकेत आधीच्या अनिकेतपेक्षा थोडासा जास्त हुशार आणि ज्ञानी असावा असे आपले प्रयत्न असतात. पण मी इथे आलो कसा? अनिकेतनं त्याला विचारलं. आपण भूमिपुत्र आहोत, म्हणजे ह्या चिखलातून आपला जन्म होतो. कदाचित या चिखलात काहीतरी विशिष्ट यंत्र असावीत किंवा पृथ्वीचा गर्भ असावा. आपण खूप प्रयत्न करून पाहिलेत सगळ्यांनी, पण हे कोडं आपल्याला काही उलगडत नाही. ह्या चिखलातून आपण वर येतो. कधी कधी तर आपली वाढ सुद्धा होत नाही आणि कधी कधी आपण मृत जन्माला येतो. अनिकेत, तू खूप नशीबवान आहेस, कारण तू जन्माला आलास त्यावेळेला मी इथे जिवंत आहे आणि त्यामुळे मी स्वतःहून तुला हे ज्ञान देऊ शकतो. नाहीतर मी मेलो असतो तर तुला स्वतःहून हे सर्व काही शोधून काढावं लागलं असतं. पण मला हे समजत नाही. मला इथे राहायचंच नाहीये. मी या बेटावर काय करायचं आता? अनिकेत, मला सुद्धा ते ठाऊक. कदाचित आपण एका वेगळ्या ग्रहावर असू आणि कदाचित कुठलीही स्त्री नसल्यामुळे आपण जास्त प्रमाणात प्रजनन करू शकत नाही, किंवा पृथ्वी नष्ट झाली असावी आणि आपण कदाचित पृथ्वीला पुन्हा वसवण्यासाठी निर्माण केलेला एखादा हा फेल सेफ प्रोटोकॉल असावा, किंवा आपण निव्वळ सिम्युलेशन सुद्धा असू शकतो. म्हणजे एखादा कम्प्युटर प्रोग्राम. आपल्याला वाटतं की आपण माणूस आहोत, पण प्रत्यक्षात आपण कोणीच नाही. पण
तुझ्या आधी जे अनिकेत आले त्यांनी सर्वांनी स्वतःला इथला भूमिपुत्र मानलं. म्हणजे म्हणजे आपण उद्देशहीन आहोत? अनिकेतनं विचारलं. आणि हे बेट सोडून जाऊ शकत नाही का आपण? या आधीच्या अनेक अनिकेतनी प्रयत्न केले, पण कोणताही अनिकेत परत आला नाही. एकच व्यक्ती परत आला आणि त्याच्या मते बाहेर समुद्रात एक अत्यंत प्रचंड मोठं वादळ आहे. अनेक जहाजं आहेत ज्यावर माणसं नाहीत. जुने अनुभव लिहिण्यासाठी त्या खोलीत कॉट खाली एक पेटी आहे. त्यात काही वह्या आणि पेन्सिली आहेत बघ, पण त्या अत्यंत जपून वापर, कारण त्या जर संपल्या ना तर आणखीन नसतील. त्यामुळे जे अनुभव अत्यावश्यक आहेत तेवढेच लिहून काढ. अनिकेतनं गोंधळून मान हलवली. आणि हा माणूस, हा कोण आहे? त्यानं त्या काळ्या माणसाकडे हातानं निर्देश केला. ह्याला आम्ही फक्त सर्वंट म्हणतो. हा नक्की कोण आहे किंवा काय आहे ठाऊक नाही. पण सर्वांच्याच लेखनात ह्याचा उल्लेख दिसून येतो आणि हा नेहमी इथे असतो. हा कदाचित मरत नाही, पण ह्याला जास्त बुद्धिमत्ता नसावी असं वाटतं. तू त्याच्या वाटेला जाऊ नकोस, तो तुला त्रास देणार नाही. आपण सिम्युलेशन असलो तर कदाचित त्याचा अँटीव्हायरस हा असेल. अनिकेत, तुला तुझ्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा. माझा इथला वेळ आता संपत आलेला आहे, त्यामुळे मी तुझी रजा घेतो. असं म्हणताच त्या वृद्ध माणसाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो पाण्यात धाडकन कोसळला. आणि तो पडताच सेवकानं त्याच्यावर झडप घातली आणि तो त्याला चिखलात आत आत घेऊन गेला. अनिकेतच्या मनात काहूर माजलं होतं. इथे अन्न कुठून येणार, पाणी कुठून येणार आणि दिवसभर नक्की करायचं तरी काय? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवायला आता त्याला संपूर्ण आयुष्य होतं. तो जड पावलांनी माघारी फिरला आणि त्या दगडी इमारतीच्या पायऱ्या चढू लागला. नौदल मुख्यालय. त्या आलिशान आणि प्रशस्त मीटिंग हॉलमध्ये नौदलाचे प्रमुख, डिफेन्स स्टाफचे प्रमुख, प्रधानमंत्री आणि सुरक्षा कॅबिनेट कमिटीचे सदस्य उपस्थित होते. व्हाईस ॲडमिरल मृगनयनी जोशी प्रेझेंटेशन देत होत्या. स्क्रीनवर अनिकेतचा चेहरा होता. मागील 30 वर्ष नौदलाचा हा अतिशय गोपनीय प्रकल्प लक्षद्वीप मधल्या भूगर्भ 8 या बेटावर चालू आहे. ह्या दरम्यान अनेक प्रधानमंत्री बदलले, आपले ॲडमिरल्स पण बदलले, पण ह्या गुप्त प्रकल्पाची माहिती फक्त काहीच जणांना आहे. देशातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या, जैवशास्त्र कंपन्या आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्यांना एकत्र घेऊन आपण हा प्रकल्प निर्माण केला होता. आज ह्या प्रकल्पानं एक खूप महत्वाचा मैलाचा दगड ओलांडलाय. म्हणूनच आज आपण काही जास्त व्यक्तींना ह्या प्रकल्पाची माहिती देत आहोत. भूगर्भ 8 हा एक जैवशास्त्रीय प्रकल्प आहे. एक विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिया वापरून आपण कुठल्याही चिखलाला मानवी गर्भाचं रूप देऊ शकतो. सूर्यकिरणं, काही प्रथिनं आणि प्राणवायू, निव्वळ यांच्या मदतीनं हा बॅक्टेरिया गर्भाशयातील द्रव निर्माण करतो आणि ह्यात फक्त काही छोटे गर्भ सोडले की त्यांची वाढ होऊ लागते. हजारात एखादाच गर्भ वेगानं वाढून पूर्ण मानवी शरीर प्राप्त करतो. युद्धाच्या दृष्टिकोनातून तसंच मानवी भविष्याच्या दृष्टिकोनातून ह्याला खूपच महत्त्व आहे. कारण इतर ग्रहांवर जर आपल्याला मानवाला पोहोचवायचं असेल तर संपूर्ण माणसाला पाठवण्याऐवजी आपण भूगर्भ 8 पाठवू शकतो आणि त्या ग्रहावर आपण वाटेल तितके मानव पुन्हा निर्माण करू शकतो. शत्रूच्या देशात सैनिक पाठवायची गरज नाही. योग्य ठिकाणी हा चिखल आणि काही एम्ब्रियोज पाठवले तरी पुरेसे आहेत. आणि इतकंच नाही तर ह्या चिखलाला संपूर्ण माणूस निर्माण करण्यासाठी फक्त आणि फक्त 8 तास लागतात. त्याशिवाय ह्या माणसाला
आपण वाटेल तो जेनेटिक मेकअप देऊ शकतो. म्हणजे ह्या माणसाला जन्मतःच आपण काही बेसिक आठवणी आणि ज्ञान देऊ शकतो. त्याला शाळेत वगैरे जायची गरज नाही. अगदी आपण ऑनलाईन जाऊन आपली नवीन गाडी कन्फिगर करतो ना, त्याचप्रमाणे आपण ह्या माणसाचं भविष्य सुद्धा ठरवू शकतो. पण हे तंत्रज्ञान विकसित व्हायला आपल्याला बराच वेळ लागला. आपण अनेक प्रयोग केले आणि हजारो अनिकेत निर्माण करून शेवटी आज अनिकेत 6704 यानं सर्वप्रथम आपल्याला हवे असलेले रिपोर्ट्स दिले. त्यामुळे प्रकल्पाचा किमान हा भाग तरी यशस्वी झालाय. व्हाईस ॲडमिरल जोशी यांनी समोरची पाण्याची बाटली उचलून तोंडाला लावली. पण हे अपेक्षित रिपोर्ट्स म्हणजे नक्की काय होतं आणि त्या आधीच्या अनिकेतचं काय झालं? रक्षा मंत्री हरबक्ष सोदी यांनी विचारलं. या आधीच्या अनेक अनिकेतना आधी शारीरिक समस्या होत्या. त्या हळूहळू सुधारत गेल्या आणि अनिकेत 4000 नंतर त्यांची शरीरं ठीक असायची, पण आठवणी, भावना इत्यादी प्रोग्राम करणं आपल्याला कठीण जात होतं. अनिकेत 6100 पर्यंत आपण ते सुद्धा बऱ्यापैकी साध्य केलं. त्यानंतर आपण अनेक अनिकेतना विविध आठवणी दिल्या. अनिकेत 6703 हा जन्मतःच वृद्ध म्हणून जन्माला घातला गेला होता. त्याला आपण अनेक आठवणी दिल्या होत्या की तो ह्या बेटावर शेकडो वर्षांपासून आहे. आणि अशा अनेक अनिकेत 6704 येताच आपलं ज्ञान त्याला देऊन 6704नं 6703चा वारसा पुढे चालवावा हे अपेक्षित होतं आणि अगदी तसंच झालं. अनिकेत 6704 शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या प्रचंड कणखर आहे. आता आणखीन अनिकेत निर्माण केले तर ते सर्व मिळून त्यांना जो काही ऑब्जेक्टिव्ह दिला जाईल तो ते पूर्ण करतील, जोशी यांनी स्पष्टीकरण दिलं. पण ह्या तंत्रज्ञानाचा नक्की फायदा काय? शत्रू राष्ट्र आपल्याला थोडीच घाबरणार आहे त्याच्यामुळे. रक्षा सचिवांनी विचारलं. हा प्रकल्प रक्षा मंत्रालयाला सुद्धा अजूनपर्यंत ठाऊक नव्हता. ह्या प्रकल्पानं मानवी उत्क्रांतीचा वेग वाढणार आहे. माणूस जन्माला येतो, मोठा होतो, शिक्षण घेतो, त्याचा फायदा घेऊन नवीन शोध वगैरे लावतो. आता आम्ही एक केमिकल इंजिनियर अनिकेत, एक सॉफ्टवेअर इंजिनियर अनिकेत आणि एक डॉक्टर अनिकेत साधारण 8 तासातच निर्माण करू शकतो. उद्या आपल्याला युद्धकाळात 1000 फायटर पायलटची गरज भासली तर फक्त 8 तासात आपण ते निर्माण करू शकतो. गृहमंत्री केशव मिश्रा ह्यांच्या चेहऱ्यावर मात्र आठ्या होत्या. ह्या गोष्टीचे नैतिक परिणाम आपण लक्षात घेतले आहेत का? आपण देवाप्रमाणे या लोकांचं भवितव्य ठरवतोय आणि त्यांना अक्षरशः गुरांप्रमाणे वागवतोय. हे बरोबर आहे का? हे जर आंतरराष्ट्रीय समुदायाला समजलं तर भारताला शर्मेला सामोरं जावं लागेल. या गोष्टीचा विचार आपण केलाय का ॲडमिरल जोशी? यावर ॲडमिरल जोशी यांनी मंद स्मितहास्य केलं. माननीय मंत्रीजी, आता आपण आणि तुम्ही सुद्धा अनिकेत प्रमाणेच असे क्लोन्स असलो तर? तुमचे सर्व अनुभव खोटे असून तुम्ही सुद्धा जैवशास्त्रीय दृष्ट्या प्रोग्राम केलेले क्लोन्स असू शकता. म्हणून तुम्हाला स्वतःचं अस्तित्व मान्य नसेल का? आम्ही अनेक मानवांची निर्मिती एका स्वार्थी हेतून करत आहोत हे बरोबर आहे आणि त्यामुळे त्याला आपण अनैतिक म्हणू शकता. पण त्या क्लोन्सच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर एक मूल जन्माला घालण्यासारखंच आहे ते. बराच काळ राजकारणी आणि रक्षा अधिकारी यांनी या विषयावर चर्चा केली, पण शेवटी हा शोध भारताला विश्वातली सर्वात मोठी ताकद बनवेल यावर सर्वांचंच एकमत झालं आणि त्यांनी मीटिंग संपवली. आता आपली कथा जाते अँड्रोमेडा गॅलेक्सी मधल्या फा नावाच्या ग्रहावर. त्या महाप्रचंड संगणकावर अगम्य भाषेत असंख्य प्रमाणात माहिती येत होती. एका बेडवर डू आपल्या शेवटच्या घटका मोजत होते. सर, पृथ्वी ग्रहावर संस्कृतीनं कॅटेगरी 7 नावाची जैवशास्त्रीय उत्क्रांती पार केली आहे. आपला पुढचा आदेश काय आहे? डू ह्याच्या सेवकांनी त्यांना सांगितलं. डू म्हणजे एक अतिप्रचंड दगड होता. म्हणजे इतरांसाठी दगड, पण प्रत्यक्षात त्यांना स्वतःची बुद्धिमत्ता होती. अनादी काळापासून डू संपूर्ण अस्तित्वाच्या उत्क्रांतीचे साक्षीदार होते. ते त्रिकाल ज्ञानी, सर्वज्ञानी आणि सर्व शक्तिशाली असावेत
असा काहींचा कयास होता. पृथ्वी म्हणजे तोच ग्रह ना जिथे लोकांनी ह्या आधी माझ्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून घेतली होती. इतक्या लवकर त्यांनी पुन्हा कॅटेगरी 7 गाठली. डू यांना उत्तर ठाऊक होतं, पण त्यांनी निव्वळ संवाद म्हणून प्रश्न विचारला होता. त्यांच्या सेवकानं संगणकावर पाहून, हो, त्यांनीच ब्रह्मज्ञान म्हणून आपली ओळख करून घेतली होती. त्यांनी ते कसं साध्य केलं हे आज तागायत आपल्याला समजलं नाही, पण त्यानंतर आम्ही पृथ्वीला रिसेट केलं होतं. त्यातूनच त्यांनी पुन्हा ही प्रगती केली. सेवकाने सांगितलं, राहू दे मग, पृथ्वीवासी पुढे काय करतील ह्याची उत्सुकता मला सुद्धा लागून राहिली. असं म्हणून डू यांनी पुन्हा तंद्री लावली. त्यांच्या सेवकानं ते ऐकून रिसेट बटनावरचा हात काढला आणि पृथ्वीला आणखी काही दिवस जगायला परमिशन दिली. मित्रांनो, आत्ताच तुम्ही अनाहिता यांनी लिहिलेली भूमिपुत्र ही विज्ञान कथा ऐकली. वाचक स्वर अक्षय मिलिंद दांडेकर, निर्मिती बुकस्ट्रक. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.